बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। गायब झालेला विठोबा कळवण खुर्द येथील स्वतःच्याच घरात कसा? पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या 35 जणांवर गुन्हा। कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथील गायब झालेला शेतमजूर विठोबा पवार हा तरुण स्वतःच्याच घरात सापडलाय। पोलिसांनी 24 तासांच्या आत या बेपत्ता तरुणाला शोधून काढल्याने गेल्या 2 दिवसांपासून 2 समाजात असलेले तणावाचे वातावरण निवळण्यास मदत झाली। दरम्यान 4 ऑक्टोबरला रास्ता रोको करून पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या 35 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या तरुणाचा शोध घेऊन आरोपींना शिक्षा करावी या मागणीसाठी विठोबाचे नातेवाईकांनी समाज बांधवांनी 15 तास रास्ता रोको आंदोलन केले होते। सामान्य नागरिकांना वेठीस ठेवून आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी 10 वेगवेगळ्या टीम करत शोध मोहीम राबविली। त्यानुसार कळवण खुर्द गावातच गुप्त यंत्रणा कार्यरत केली। यावेळी गावातीलच एका तरुणाने विठोबा हा स्वतःच्याच घरात असल्याचे पोलिसांना कळविले। पोलिसांनी घराची झडती घेतली असता विठोबा पवार हा पलंगाखाली लपलेला आढळला। त्यानंतर त्याला कळवण पोलीस ठाण्यात आणण्यात आले। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली। परवा जो विठोबा पवार हा 3 तारखेला मिसिंग झाला होता, त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ ॲट्रॉसिटीज आपण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला। सदर इसमाबाबत आम्ही 4 ते 5 टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी। भरपूर ठिकाणी त्याचा शोध घेतला, पॅरलली CCTV वगैरे चेक केले। CCTV वरून असं निष्पन्न झालं की तो बाहेर कुठं गेलेला नाही कळवण खुर्दच्या, म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला। त्यावरून आम्ही कळवण खुर्दमध्येच जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे मक्याची, इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे। त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून आला। त्याची तब्येत ठीक आहे। आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्यामागे कोण मास्टरमाइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। सर, काल जी दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केलाय का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे? कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। सदर घडलेल्या घटनेचे गूढ उकलण्याचे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले। या घटनेने कळवण तालुक्यातील जनतेसमोर तसेच पोलीस प्रशासनासमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले। बेपत्ता झालेला तरुण स्वतःच्याच घरात का लपून बसला होता? तो घरात असतानाही त्याच्या आईने मुलाचे अपहरण झाल्याची आणि घातपाताचा संशय झाल्याची तक्रार का दिली? तरुण घरातच असतानाही पोलीस यंत्रणेला का वेठीस धरले? 15 तास रास्ता रोको करत 2 समाजात तणावाचे वातावरण तयार करण्याचे कारण काय? या सर्व घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घेण्याचे आणि घटनेचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आता आव्हान आहे। मराठी केसरी न्यूज साठी मुख्य संपादक दीपक सोनावणे, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।